हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सुंदर असा बोटनेक. तर मैत्रिणींनो, हा बोटनेक शिवण्यासाठी इथे आपण गळारुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 4 इंच. जेवढी गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच गळा उंची घेतलेली आहे आणि खाली 5 इंचावर मार्किंग करून या पद्धतीने आपण बॉक्स तयार केलेला आहे. बॉक्स तयार करून असा छोटासा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण गळा कट करून घेतलेला आहे. गळा कट करून झाल्यावर आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर हा ऑर्गन्झा साडीचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला आता टाचपिन लावून घ्यायचं आहे. तर 2-3 ठिकाणी इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत आणि हा कपडा खूप पातळ असल्यामुळे अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. थोडाही इकडे तिकडे गेला तर कपड्याला मध्ये झोळ येतो, त्यासाठी व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर अगोदर इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल. कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही, काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपली शिलाई मारून झालेली आहे. आणि इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, कट मारल्याने आपला गळा फिनिशिंग सहित छान येतो, त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गळ्याचे जे कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित येतात. आणि आता टाचपिन काढून घेऊन आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. जे गळ्याचे कोन आहेत तेही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे काडीच्या साहाय्याने कोन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याचे जे कोन आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे. आणि इथे गळ्याला आता दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, गळ्याला दाबटीप देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि शिलाई एकसारखी मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग
खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाशपणे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपला सुंदर असा फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. तर इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि आपला ब्लाऊजही कमी वेळेत शिवून तयार होतो. तर मैत्रिणींनो बघा, ही 5 ते 10 मिनटामध्ये तयार होणारी सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि इथे अस्तर फिटिंग करून घेऊन आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन 4.5 ते 5 इंचावर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर दोन्ही साईडला इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली डिझाईन शिवून तयार झालेली आहे. तर इथे आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लेस किंवा गोटही वापरू शकता किंवा काहीही नाही वापरलं तरीही छान दिसतो. तर इथे मी गोल्डन कलरच्या लेसचा वापर करत आहे. तर एकदम छोटी नाजूक अशी लेस घेतलेली आहे आणि ती या पद्धतीने लेस लावून घेत आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे जो कोन आहे तिथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मशीन अशी फिरवून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, लेस लावून झाल्यावर आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे छोटासा शो बटन किंवा इथे तुम्ही हुकही लावू शकता. सिंपल आणि शिवायला सोपी अशी डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.